बरेचसे शेतकरी काय करतात, त्यांच्या शेतामध्ये अशा प्रकारचे बेड फाडून घेतात आणि त्यावर कपाशीची लागवड करतात, ज्यामुळे काय होते, जास्त पाणी जर झाला तर त्याच्यापासून त्याच्या कपाशी पिकाचे हे संरक्षण होते। पण त्याचबरोबर त्याच्यात सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा जातो की त्याच्यावर कचऱ्याचे नियोजन करणे खूप कठीण होते। त्याकरता मी एक उपाय सांगतो, जो बरेचशा शेतकऱ्यांनी करून पण बघितला असेल आपल्या शेतात आणि बरेचशा शेतकऱ्यांना करण्याचं ठरवलं पण असेल। त्याकरता तुम्हाला काय करायचं आहे, ज्या दिवशी आपली लागवड आहे किंवा आपली लागवड झाल्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला बीनाशकाची फवारणी करणे आहे। बीनाशकाच्या फवारणी सोबत तुम्ही कांद्याचं तणनाशक टाकू शकता, ज्यामुळे काय होईल, जो निघालेला कचरा आहे, अशा प्रकारचा जो निघालेला कचरा आहे तो पूर्णपणे जळून खाक होईल आणि तुमचं बीनाशक फवारल्यामुळे तुमच्या जमिनीतून जो निघणारा कचरा आहे तो निघणार नाही। 40 ते 45 दिवसापर्यंत त्याचं नियोजन होईल, तोपर्यंत आपली पराठी किंवा कपाशीचं पीक हे वाढून येते आणि त्यानंतर कचऱ्याचं नियोजन आपल्याला करणे सोपी जाते। तर या अशा प्रकारचं तुम्हाला बीनाशक यावर फवारणे, त्याच्यामध्ये तुम्हाला जर तुमची जमीन कोरडी असेल तर तुम्ही कोरड्या जमीन जर तुम्ही लागवड करत असेल तर तुम्ही पेंडामिथॅलिन या घटकाचा फवारणी करू शकता। पेंडामिथॅलिन मध्ये तुम्ही कांद्याची तणनाशक एका लिटर मध्ये 100 ml कांद्याचं तणनाशक टाकू शकता, त्यामुळे आपला निघणारा कचरा हा पूर्णपणे थांबेल आणि निघालेला कचरा कांद्याच्या तणनाशकामुळे पूर्णपणे जळून खाक होईल।